तर आज आपण इथे बनवलेली आहे भेंडीची कुरकुरीत आणि मस्त अशी झणझणीत भाजी. तर ही भाजी आपण कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. भरपूर साधी आणि सिंपल रेसिपी आहे. तर इथे आपण घेतलेली आहे गावरान भेंडी. ही फ्रेश भेंडी आहे मस्तपैकी आणि तुम्ही बघू शकता की भेंडी भरपूर मोठी आहे आणि एकदम कवळी आहे. तर जी भेंडी अशी असते त्याची टेस्ट भरपूर सुंदर लागते मित्रांनो. आणि भेंडीमध्ये फक्त मोजके इन्ग्रेडियंट्स जाणार आहेत. कांदा, त्याचबरोबर हिरवी मिरची, हळद, मीठ आणि तेल. त्याच्या व्यतिरिक्त ह्या भेंडीमध्ये आपण काहीच ॲड केलेलं नाही. तर जे कोणी नवीन शिकणार आहेत त्यांनी ही भेंडी आवर्जून करावी. भेंडी चपातीबरोबर, भाकरीबरोबर भरपूर टेस्टी लागते. आणि भेंडी म्हटलं की माझी तर फेवरेट पार्ट आहे. तर इथे आपण प्रॉपरली भेंडी कापून घेत आहोत. भेंडी करण्याचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. तर ही आपण बनवत आहोत कुरकुरीत भेंडी. तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये भेंडी भाजून घ्यायची, म्हणजे ती आपल्याला चांगली कुरकुरीत त्याचा आपल्याला टेस्ट येणार आहे. तर इथे आपण 5 मिनटासाठी भेंडी खरपूस भाजून घ्यायची. आणि मित्रांनो फक्त 5 ते 10 मिनटात होणारी डिश आहे. तुम्ही बघू शकता आम्ही किती फटाफटमध्ये केलेली आहे ही रेसिपी. ही आपण इकडे कडकडून तेल तापून दिल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. आता हे फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी, जास्त काही वेळ लागणार नाही. इकडे आपण कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता पण आपण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यानंतर फक्त आपल्याला भेंडी ॲड करायची आहे. मित्रांनो किती सुंदर रेसिपी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर कमीत कमी आणि जे घरी अवेलेबल असतात इन्ग्रेडियंट, त्या इन्ग्रेडियंट्समध्येच आपण भेंडी केलेली नाही ना, काही एक्स्ट्रा आपण ॲड केलेलं आहे. म्हणजे जे कोणी घराच्या बाहेर राहत असतील मुली अथवा मुलं त्यांनी ही आवर्जून केलेली बरी. आणि इकडे आपण हळद ॲड केलेली आहे, जेणेकरून आपल्या भेंडीला चांगला कलर येणार आहे. चपाती असो, भाकरी असो, रोटी असो, पुरी असो, त्याच्याबरोबर भेंडी छान जाते. तर इकडे आपण ही कुरकुरीत झालेली आपली भेंडी आहे भाजून घेतलेली, ते आता आपण फक्त ॲड करून घ्यायची आणि चांगली मस्तपैकी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर इथे आपण चांगली मस्त केलेली आहे, फ्राय करून घेत आहोत. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. आपला व्हिडिओ प्रत्येक दिवशी येत असतो, तर एक मोटिवेशन भेटतं तुमच्यामुळे. मित्रांनो जरूर सपोर्ट करा तुमच्या या चॅनलला. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सुगंधही सुटलेला आहे भेंडीचा, खरपूस वास येत आहे किचनमध्ये. आणि ही भेंडी चपातीबरोबर, भाकरीबरोबर भरपूर टेस्टी लागते मित्रांनो. टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतो खरपूस भेंडी. आणि कोणाकोणाला भेंडी आवडते त्यांनी कमेंट करायला नक्की विसरू नका. तर माझी तर भरपूर फेवरेट आहे. माझ्या तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे. तर मला तर आता मी प्लेट घेऊन बसणार आहे. तर अशा नवनवीन रेसिपीसाठी जरूर आमच्या या चॅनलला रेसिपीला सपोर्ट करा, लाईक करा. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. इकडे आता आपण भेंडी सर्व करून घेतलेली एका सेपरेट डिशमध्ये. तर तुम्ही बघू शकता भेंडी, कांदा, हिरवी मिरची, त्याचबरोबर आपण घेतलेले आहे हळद आणि मीठ, तेल, कढीपत्ता. ही हातावर मोजण्या एवढी आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेली आहे. तर मित्रांनो मुलगी असो व मुलगा, कोणालाही ही रेसिपी बनवता येईल, एवढी काही हार्ड नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली ही खरपूस भेंडीची रेसिपी, हिंदीमध्ये कुरकुरीत भेंडी की रेसिपी बोलू शकतो. तर ही रेसिपी एकदम सुंदर आणि साध्या सोप्या आणि परंतु टेस्टी अशा टेस्टमध्ये बनलेली आहे. तर अशा पद्धतीने भेंडी नक्की बनवून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.